नमस्कार. उपयोगी माहिती चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत करोडपती आणि भाग्यशाली रेषा हातावर कोणत्या असतात आणि त्याचा काय फळ आपल्याला मिळतं. तर करोडपती बनण्याच्या कोणत्या कोणत्या रेषा आपल्या हातावर असतात त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर. आणि आपले मित्रमैत्रिणी ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. हा जो बाहेरचा भाग आहे मनगट आणि हाताचा याला चंद्रपर्वत म्हणतात. चंद्रपर्वतावरून जर या मधल्या बोटापर्यंत रेषा येत असेल आणि हे क्रॉस करीत नसेल तर ह्या रेषेच्या खाली जर रेषा असेल त्या पर्वतापर्यंत, हा पर्वत जास्त कोणताही पर्वत जास्त दबलेला नसेल आणि जास्त खोलगाही नसेल आणि जास्त उंचवटाही नसेल असे पर्वत असतील समतल तर, आणि त्याच्यावर रेषा असेल ह्या मधल्या बोटावर ह्या चंद्रपर्वतापासून बाहेरचा जो भाग दिसतोय हाताचा इथून येणारी रेषा जर ह्या मधल्या बोटापर्यंत जात असेल तर अशा व्यक्तींना लग्नानंतर अशा व्यक्तींचा भाग्योदय होत असतो. तसेच जीवनरेषा ही आहे. जीवनरेषा मनगटापर्यंत ही जी अंगठ्याला गोलाकार जी रेषा आहे ती आहे जीवनरेषा. त्या रेषेतून एखादी रेषा हा बुधाचा पर्वत म्हणजे करंगळी खालचा पर्वत त्याच्याकडे एखादी रेषा येणारी असेल ह्या हातावर, तशी आहे थोडीशी पण जास्त नाही, वरती आहे पण स्पष्ट रेषा जर असेल तर अशा हातावर दुसरी कुठलीही रेषा नसेल तर अशा व्यक्ती या करोडपती ह्या आयुष्यात ह्या नक्की बनत असतात. तसंच रिंग फिंगरच्या खाली हा पर्वत देखील जास्त दबलेला नसेल आणि जास्त उठलेलाही नसेल, समतल असेल, अशा पर्वतावर जर एखादी रेषा असेल अशा व्यक्तींना देखील करोडपती बनण्याचे योग हे जीवनात असतात. गुरुवर एखादी रेषा असेल आणि गुरु पर्वत देखील जास्त दबलेला नसेल अशा वेळेस अशा व्यक्तींना भरपूर पैसे जीवनात येण्याची शक्यताही असते. तसंच दुसरं रेषा जीवनरेषा किंवा ही रेषा भाग्यरेषेतून जर इकडं बुधाच्या पर्वताकडे येणारी रेषा जर असेल तर अशा व्यक्तींना भरपूर पैसा मान सन्मान हा आयुष्यात मिळतो आणि अशी व्यक्ती ती नक्की करोडपती हे होत असतात. तुमच्या कोणाकोणाच्या हातावर अशी रेषा आहे ती कमेंट करून नक्की कळवावी. तसेच हा आहे शनीचा पर्वत, हा देखील दबलेला नसेल जास्त आणि हा गुरुचा पर्वत, याच्यावर देखील एक रेषा सरळ असेल उभी वरती जाणार तर अशा व्यक्तींना देखील भरपूर पैसा हा मिळत असतो. हृदय रेषेच्या वर असेल तर 45 नंतर अशा व्यक्तींना पैसा मान सन्मान हा मिळत असतो. आणि खालपासून जर असेल हाताच्या तर अशा व्यक्तींना लवकर जीवनात पैसा मान सन्मान हा मिळत असतो. तसेच ह्या रिंग फिंगरवर च्या खाली एखादी रेषा असेल आणि गुरुपर्वतावर एखादी रेषा असेल हृदय रेषेच्या वरती आणि ह्या पर्वतावर तर अशा व्यक्ती देखील करोडपती होण्याची शक्यता असते. तसेच बुध पर्वतावर उभ्या रेषा असतील छोट्या छोट्या अशा व्यक्ती देखील करोडपती होण्याची शक्यता असते. आणि बुध पर्वत जास्त दबलेला नसेल, उंचवटा असेल बुध पर्वताचा आणि अशा रेषा असतील छोट्या छोट्या
तर अशा व्यक्ती देखील करोडपती होण्याची शक्यता त्यांच्या जीवनात ही असते. हे बोलायला चतुर असतात आणि वाणीच्या क्षेत्रातून ह्या अशा व्यक्तींना नक्की पैसा, मान सन्मान मिळत असतो. शुक्र पर्वतावरून एखादी रेषा म्हणजे हा अंगठा आहे, अंगठ्याला घेरलेला पर्वत आहे गोल हा उंचवटा. पर्वतातून एखादी रेषा जर वर गेलेली असेल शनी पर्वताकडे, ह्या पर्वताकडे मधल्या बोटाच्या, तर अशा व्यक्तींना देखील भरपूर पैसा, मान सन्मान मिळत असतो. पण अशा व्यक्तींना हे पारंपरिक त्यांचा जो काही वडिलोपार्जित व्यवसाय असतो त्यातून पैसा, हा मान सन्मान हा मिळत असतो. वडिलोपार्जित व्यवसायातून यश मिळत असते. तसेच हाताचं करंगळीचं जे बोट आहे ते जर ह्या रेषेच्या वर येत असेल तर असे लोक देखील करोडपती होण्याची शक्यता जास्त जीवनात असते. अंगठा जास्त उठावदार असेल आणि अंगठ्याच्या मागे 3 रेषा इथं असतील सरळ अखंड, तर अशा व्यक्तींचे बालपण, म्हातारपण आणि तरुणपण तिन्ही वये चांगली जातात. त्यामुळे अंगठ्यावरून सगळे भविष्य हे सांगितले जाते. बुध पर्वतावरची रेषा ही भरपूर भाग्यशाली असते आणि ती हजारातून एखाद्या व्यक्तीच्या हातावर असते, लाखोंमधून एखाद्या व्यक्तीच्या हातात असते आणि ती निर्दोष असेल तर ती चांगलं फळही देत असते. अखंड असावी, तुटलेली फुटलेली नसावी. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली, उपयोगी माहिती चॅनलवरची, कमेंट करून नक्की कळवावं. आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंट करून कळवावं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपली मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आणि प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबावं, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग विषयावर पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.